कोणी, कारण ते वाचलं. त्याच्यामुळे असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात हे जे नॉन पॉलिटिकल लोक आहेत त्यांच्या माध्यमाने सरकार गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात येत आहे की त्यांनी आज आम्ही जळगाव शहरातील विविध क्षेत्रात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले यांनी महाराष्ट्र शासनाने नुकताच जो एक जनसुरक्षा विरोधक विधेयक या विधान भवनच्या पटलावर 11/7/2024 म्हणजे शेवटच्या दिवशी ठेवला होता, त्या विधेयक मंजूर करू नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्या नावाने एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे की या विधेयकाला आमचा विरोध का. कारण की या विधेयकाच्या उद्देशामध्ये जो पटलावर ठेवण्यात आलेला होता त्या उद्देशामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राज्यातील दुर्गम व शहरी भागात नक्षलवादाचा प्रभाव वाढत असून शहरात त्याची सुरक्षित आश्रयस्थळे व शहरी अड्डे वाढत असल्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर कृत्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर कायद्याची गरज असल्याचे नोंदवण्यात आले आहे. आणि त्याच्यात त्यांनी जी डिटेल्स संक्षिप्त माहिती दिलेली त्यात त्यांनी अनेक विविध असे त्याच्यात व्यथा लावलेले आहे की जेणेकरून एक चांगला माणूस ज्याने जर सरकारविरोधात, विरोधी पक्षाने किंवा सरकारविरोधात किंवा कोणाच्या विरोधात दोन शब्दही काही बोललं तर त्याला या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत त्याला डायरेक्ट अटक करता येईल, त्याच्यानंतर त्याची चौकशी करता येईल. असे अनेक प्रकारचे कायदे अनेक प्रकारच्या गोष्टी यात संलग्न करून ते हा विधेयक आणू इच्छिता. ते विधेयक आता नाही आणले म्हणून त्याच्यात वटहुकुमात ते परिवर्तन करू शकतात. म्हणून आम्ही आज सर्वसामान्य नागरिकांतर्फे ही विनंती केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 18 तारखेला हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातील अराजकीय लोकांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे की त्या विधेयकाला वटहुकुमचं स्वरूप देऊ नका म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन ऐकून घेतलं आणि शासनाला त्यांच्या भावना कळवण्यात त्यांनी सांगितलं. धन्यवाद.